भोसले उर्फ खोक्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। खोक्याच्या प्रकरणात आपल्याला म्हणजे सुरेश धसांना विलन ठरवत त्यांच्या खुनाचा कट रचल्याचा दावा त्यांनी केला आणि या खुनाचा कट हा थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं आखल्याचं धस म्हणतात। धसांच्या धाव्यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे आणि बिश्नोई टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। सुरेश धस बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर। बिश्नोई टोळीनं आखला हत्येचा कट। धसांच्या दाव्यामुळे एकच खळबळ। अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनं चर्चेत आलेल्या कुख्यात बिश्नोईकडे पुन्हा एकदा संशयाची सुई वळली आहे। कारण आहे भाजप आमदार सुरेश धस बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आले आणि खुद्द सुरेश धसांनी हा गौप्यस्फोट केला। खोक्या हे निमित्त मात्र आहे, त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी। सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। कारण सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात बिश्नोई टोळीची एंट्री झाल्याचा दावा त्यांनी केलाय। खोक्या सध्या तुरुंगाची हवा खातोय, तो आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे। खोक्यावर हरणाच्या शिकारीचा संशय आहे। काही दिवसांपूर्वी त्याच्या घरातून शिकारीचं जाळं आणि सापळे वन विभागानं जप्त केले होते। खरं तर काळविटाच्या शिकारीवरून बिश्नोई टोळीनं अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तसंच त्याच्या घरावर गोळीबार केला होता। त्याचप्रमाणे आता हरणाच्या मांसावरून बिश्नोई टोळीला आपल्या विरोधात भडकवलं जात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। मात्र यावर अंजली दमानी यांनी शंका व्यक्त केली आहे। फक्त कट यशस्वी झाला, फक्त एवढंच आहे की त्या दमानी ताईंना आणि यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका। एकीकडे बिश्नोईच्या एंट्रीवरून सुरेश धस आणि दमानियांमध्ये जुगलबंदी रंगली आहे, तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणेंनी धसांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे। नक्कीच असं काहीतरी असेल आणि ती बेजबाबदारपणे बोलणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल, एसपी साहेब असतील यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे। सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार खोक्या हरणाची शिकार करतो, हरणाचं मांस सुरेश धसांना पाठवतो अशी वक्तव्य काही लोकांनी केली। आपल्या विरोधात मोर्चा काढला गेला, त्यात ठराविक लोकांचा गट सहभागी होता। त्यानंतर त्यातले काही लोक मुंबईला गेले, ते उपोषणाला बसले। त्यासाठी राजस्थानवरून बिश्नोई समाजाचे 4 लोक आणले गेले। त्यांना आपल्या विरोधात वक्तव्य करायला सांगितल्याचा दावा धसांनी केला। सुरेश धस यांनी बिश्नोई टोळीवर आरोप केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। आता या प्रकरणी पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।